महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याच्या लढाईचा एक मोठा राजकीय इतिहास आहे। पेशव्यांपासून सुरू झालेला प्रवास अनेक घराण्यांमध्ये कायम राहिला। ठाकरे, मुंडे, देशमुख, क्षीरसागर अशा कितीतरी राजकीय घराण्यांमधला हा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला। आता यात पवार काका पुतण्याच्या दोन जोड्यांचा संघर्ष एकाच वेळी पाहायला मिळतोय। त्याला कारण ठरलंय अजित पवारांचं राष्ट्रवादीतलं बंड। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। काका शरद पवार यांच्या शब्दाबाहेर न जाणारे पुतणे अशी अजित पवारांची ओळख। पण हेच अजित पवार 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन बाहेर पडले। पक्षात चौथा सुभा उभा करत सत्तेत सहभागी झाले। पुतण्याचं बंड काकांना शमवता आलं नाही आणि थोपवता सुद्धा आलं नाही। पक्षात उभी फूट पाडून विचारधारेशी फारकत घेत अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले। वय झालंय त्यामुळे काकांनी थांबावं असं सांगत अजित पवारांनी आपल्याला संधी कधी मिळणार असा सवालही काकांना केला। भाजपसोबत केलेल्या बैठकांचा दाखला देत आपल्या काकांना संशयाच्या घेऱ्यात उभं करण्याचा प्रयत्नही केला। त्याला काका शरद पवारांनी मैदानात उतरून आव्हान दिलं आणि सोडून गेलेल्या पुतण्यासह आमदारांना गुलाल लागणार नाही यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली। पवार कुटुंबातली काका पुतण्याची ही लढाई एका बाजूला सुरू असताना आता त्याच कुटुंबात काका पुतण्याच्या नव्या जोडीचा संघर्ष महाराष्ट्राच्या समोर येतोय। तो म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष। अजित पवार यांच्या बंडानंतर आजोबांच्या सोबत राहण्याचा निर्णय रोहित पवारांनी घेतला। काका अजित पवार यांच्या विरोधात आता त्यांनी दंड थोपटले। काकांचा शब्द प्रमाण मानून आजवर राजकारण करणाऱ्या रोहित पवार यांच्या समोर आता तोच प्रश्न होता जो कुरुक्षेत्रावर अर्जुनाला पडला होता। स्वतःच्या कुटुंबासोबत कसं लढायचं? पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत गीतेच्या त्या उपदेशाप्रमाणे रोहित पवारांना काकांच्या विरोधातच उभं राहावं लागलं। सुरुवातीला काका अजित पवार यांच्यावर थेट हल्ला करणं रोहित पवार टाळत होते। पण परिस्थिती बदलली आणि ते आक्रमक होत गेले। हल्ले करायला त्यांनी सुरुवात केली। राष्ट्रवादीतल्या बंडानंतर निर्माण झालेली पक्षातली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची रोहित पवारांकडे नामी संधी चालून आली। रोहित पवारांनी हे टायमिंग अचूक साधलं आणि संघर्ष यात्रा काढली। संघर्ष यात्रेचे मुद्दे विद्यार्थ्यांचे असले तरी खरा संघर्ष नेतृत्व सिद्ध करण्याचा होता अशी राज्यभर चर्चा सुरू होती। यातच काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतायत। संघर्ष म्हणे, अरे कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला का? कशाचा संघर्ष करतायत? अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर जाहीरपणे बोट ठेवत काका पुतण्याचा संघर्ष आता अटळ आहे याचे संकेत दिले। झालंय तसंच। आपण माझ्यावर काही टीका करा, टीका मी पचवून घेईन, पण युवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा रोहित पवारांनी काका अजित पवारांना दिला। अशात अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी रोहित पवारांना अजित पवार बनण्याची खूप घाई झाली आहे अशी टीका केली। हा वाद शमतो ना शमतो तोच रोहित पवारांच्या मतदारसंघातला अतिशय जिव्हाळ्याचा MIDCचा मुद्दा चर्चेत आला। माजी मंत्री राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष पेटला। आरोप प्रत्यारोप सुरू झाले। याचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार अजित पवारांकडे। त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात याची उत्सुकता सगळ्यांना होती। अखेर अजित पवारांनी सांगून टाकलं, जे होईल ते राम शिंदे म्हणतील तसं होईल। याचा अर्थ रोहित पवारांना कळला असेल। त्यामुळे राज्याच्या राजकारणातला काका पुतण्याच्या या लढाईला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या लढाईत काकाची सरशी होते की पुतण्या बाजी मारतो हे पुढच्या काळात कळेल। तुर्तास आपण बघायचं कुरुक्षेत्रावर नेमकं घडतंय काय। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।